महायुतीच्या नेत्यांची आज वर्षावर बैठक होण्याची शक्यता। सत्ता स्थापनेबरोबरच खाटे वाटपाबाबतही शिंदे फडणवीस आणि अजितदादांमध्ये चर्चेची शक्यता। जर अजितदादांना सोबत घेतलं नसतं तर आमच्याही 100 जागा आल्या असत्या, गुलाबराव पाटलांचं विधान। तर मिटकरींची पाटलांवर सडकून टीका। मागच्या रस्त्यानं येऊन ईव्हीएम मॅन्युप्युलेट करून निवडणुका जिंकल्या, म्हणूनच भाजपच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही। पराभवानंतर प्रणिती शिंदेंचा दावा। यशोमती ठाकूर यांनी दूध डेअरीची सबसिडी खाल्ली। राजेश वानखेडेंचा आरोप सिद्ध करून दाखवा, नाहीतर तोंडाला कुलूप लावा। यशोमती ठाकूर यांचं चोख प्रत्युत्तर। थोड्याच वेळात दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या संसदेतील कार्यालयात होणार बैठक। तृणमूल काँग्रेस गैरहजर। स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याच्या प्रकरणी पुणे कोर्टात आज सुनावणी। संसदेचं अधिवेशन असल्यानं कोर्टाच्या आदेशानंतरही राहुल गांधी राहणार गैरहजर। श्रीलंका सरकारनं कांद्यावरील आयात शुल्क कमी केल्यानं नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा। निर्यात वाढून कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता। आणि नाशिकमध्ये पोलिसांसमोरच टोळक्याकडून ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण। वाहतुकीच्या वादातून मारहाण झालेल्या वॉर्डनवर रुग्णालयात उपचार। नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं। महायुतीच्या नेत्यांची दुसरी बैठक आज दुपारनंतर वर्षा बंगल्यावरती पार पडणार आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये तीनही पक्षांचे मंत्रिमंडळातील खाते वाटपही ठरणार आहे। तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ खाते वाटपासंदर्भात मार्गदर्शन केलं होतं, त्यावरही आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत जे निर्णय होतील त्याचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिला जाईल। त्यानंतर पुन्हा दिल्लीमध्ये महायुतीची बैठक होईल देखील माहिती आहे। या अशा प्रकारची हाती आली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, आज महायुतीच्या नेत्यांची दुसरी बैठक पार पडणार आहे। साधारण कधी ही बैठक पार पडू शकते? कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे गाजतील? महायुतीच्या तीनही मोठ्या नेत्यांची आज वर्षा निवासस्थानी दुपारनंतर बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि या बैठकीमध्ये महायुतीचं एकूणच पुढचं सत्ता स्थापनेचं नियोजन, त्याचबरोबर एकूणच मंत्रिमंडळातील जे काही फॉर्म्युला ठरवायचा आहे त्या संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे। आपण पाहिलं की 3 दिवसांपूर्वी जी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यासोबत जी महत्त्वाची बैठक पार पडली होती, या बैठकीत स्वतः अमित शहा यांनी सांगितलं की मुंबईत या संदर्भात महायुतीच्या नेत्यांनी बैठक करावी आणि फॉर्म्युला जो आहे तो अंतिम ठरवावा आणि त्याचा अहवाल जो आहे तो माझ्याकडे द्यावा। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। महायुतीची वर्षा निवासस्थानी ही जी बैठक पार पडेल त्या बैठकीनंतर त्याचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दिला जाणार आणि त्या संदर्भात नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमित शहा हे चर्चा करणार आहेत। त्यानंतर पुन्हा दिल्लीला महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडेल आणि अंतिम फॉर्म्युला जो आहे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला जाणार आहे। जी उदय, असंच जोडलेले राहा, पुढच्या बातमीची सुद्धा अपडेट घ्यायची आहे। आपण पुढच्या बातमीकडे वळतोय। शिवसेना आमदारांची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे। आज दुपारी ही महत्त्वाची बैठक वर्षा किंवा नंदनवन बंगल्यावरती होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीमध्ये महायुतीच्या नव्या सरकारच्या फॉर्म्युला संदर्भात आमदारांसोबत चर्चा करतील। तसंच याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासंदर्भातही चर्चा होणार आहे। शिवसेनेच्या वाट्याला 14 मंत्रिपदे येण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेच्या कोट्यामध्ये आधीच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांचा सहभाग असणार, तर काही माजी मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे। त्यांच्या जागी नवीन आमदारांना मंत्रिपदासाठी संधी दिली जाणार आहे। पुन्हा आपण उदय यांच्याकडे जाऊया। उदय, आज शिवसेनेची आणि त्यांच्या अंतर्गत आमदारांची देखील आज बैठक बोलावण्यात आली आहे, काय अपडेट? आज शिवसेना आमदारांची काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली आहे। आज दुपारनंतर ही बैठक नंदनवन बंगला किंवा वर्षा बंगला इथे होणार असल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्ये एकूणच महायुतीच्या नव्या सरकारच्या फॉर्म्युला संदर्भात आपल्या आमदारांशी
काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करणार असणार. त्याचबरोबर मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे व्हावे अशी सर्व आमदारांची मागणी आहे. त्या संदर्भात चर्चा होईल. त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपद जर का शिवसेनेला मिळालं तर त्या संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. जी काही सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला जवळपास 14 मंत्रीपद मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. तर या 14 मंत्र्यांमध्ये कोणाची वर्णी लागावी या संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा होणार आहे. त्यामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही ज्येष्ठ आधीचे मंत्री आहेत त्यांचे तर सहभाग असणार आहे. त्याचबरोबर काही मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे आणि त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी जी आहे ती दिली जाणार असल्याची माहिती मिळते. जी नक्कीच या दोन्ही बैठकांकडे लक्ष असेल. अपडेट घेत राहू दे. धन्यवाद तुम्ही दिले.